नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवरमध्ये आपलं स्वागत आहे. थोड्याच वेळापूर्वी लोकसभेनं महिला आरक्षण विधेयक 454 विरुद्ध 2 मतांनी पारित केलंय. खरं तर विरोधात मतदान करणारे हे दोघे कोण हे कुतूहलाचा विषय आहे. मात्र हा दिवस देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. सर्व महिला शक्तीचं तमाम देशवासियांचं अभिनंदन करूयात आणि वळूयात आपल्या पहिल्या भागाकडे. खरं तर नव्या संसदेतला आजचा दुसरा दिवस आणि विशेष अधिवेशनातला तिसरा दिवस हा खऱ्या अर्थानं वादळी ठरलाय. थेट भारताच्या संविधानातून धर्मनिरपेक्षता अर्थात सेक्युलरिझम आणि समाजवाद म्हणजे सोशलिझम हे 2 महत्वाचे शब्दच गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे मोठा गहजब माजला. भारतीय घटनेत आमूलाग्र बदल करून एका वर्गाला अनुकूल घटना करायची असे डावपेच सुरू असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. तर भेट म्हणून दिलेलं संविधान योग्यच असल्याची भूमिका भाजपनं मांडली आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे महिला आरक्षणावरून केंद्र आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई आजही पाहायला मिळाली. तिसरा मुद्दा म्हणजे संसदेत आज महाराष्ट्राच्या राजकारणाची पडलेली सावली. राष्ट्रवादीच्या राज्यातल्या वादाला आता थेट संसदेत फोडणी मिळाली आहे. राज्यात भाऊ अजित पवारांबाबत सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या सुप्रिया सुळेंनी थेट दिल्लीतून अजितदादांवर निशाणा साधला. विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बोलताना पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा त्यांनी दाखला देत राष्ट्रवादीवर झालेल्या सिंचन आणि बँक घोटाळ्यांच्या आरोपाची चौकशी भाजपने करावी असं आव्हान देत अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. केवळ एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर आज परत एकदा त्यांनी थेट देशाच्या संसदेत अजित पवारांवर निशाणा साधला. महिला आरक्षणाच्या चर्चेत बहिणीचं कल्याण बघणारा भाऊ प्रत्येक घरात नसतो असं वक्तव्य करत अजितदादांचं नाव जरी घेतलं नसलं तरीही सुळेंचा निशाणा नक्की कोणावर याबाबत मात्र संभ्रम ठेवला नाही. यावरच आम्ही आज झिरो अवरमध्ये आपल्याला प्रश्न विचारला होता. तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, खासदार सुप्रिया सुळे यांची थेट संसदेत अजित पवारांवर 2 दिवसात 2दा सूचक टीका. राष्ट्रवादीतील वाद चिघळतोय असं वाटतंय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं तेव्हा त्याचा अजेंडा काय असा प्रश्न विरोधक विचारत होते. अजेंडा जाणून घेण्याबाबत खूप आग्रही होते. पण अधिवेशनातील चर्चा पाहिली तर प्रत्येकच जण आपापला अजेंडा घेऊन मैदानात उतरलाय की काय अशी शंका येते. आता आपल्या खासदार सुप्रिया सुळे यांचंच उदाहरण बघा. ताईंनी जुन्या संसदेच्या महान परंपरेवर बोलताना महाराष्ट्रातील गाजलेल्या सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळ्याचा उल्लेख केला. तेवढ्यावरच न थांबता महिला आरक्षणावरील चर्चेत त्यांनी बहिणीचं हित साधणारा भाऊ सगळ्याच घरात नसतो असं सूचक विधानही केलं. काय आहे हा सगळा घटनाक्रम ते पाहूयात या झिरो आवरच्या विशेष रिपोर्टमध्ये. आप भ्रष्टाचार के लिए कौन सी भी इंक्वायरी लगा दीजिए, वी विल सपोर्ट यू 100%. दिस इज नॉट अबाउट रिलेशनशिप्स. भाई तो मेरे 800 भाई है पार्लियामेंट में, एक थोड़ी है. तो हर घर में ऐसे भाई नहीं होते जो बहन का सब अच्छा कल्याण देखते हैं. हर की तकदीर इतनी अच्छी नहीं होती. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर मतभेद कितीही वाढले असले तरी वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांवर थेट टीका टाळली असं चित्र दिसत होतं. मात्र हे चित्र बदललंय आणि या कामी आघाडीवरती दिसतायत खासदार सुप्रिया सुळे. 2 दिवसांपूर्वी त्यांनी अत्यंत चतुराईनं हा वाद थेट संसदेच्या विशेष अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न केला. आप भ्रष्टाचार के लिए कौन सी भी इंक्वायरी लगा दीजिए, वी विल सपोर्ट यू 100%. बिकॉज आई रिमेंबर द ऑनरेबल प्राइम मिनिस्टर कमिंग टू महाराष्ट्र आए थे और तब एनसीपी के बारे में उन्होंने एक स्टेटमेंट किया था प्राइम मिनिस्टर जी ने, इट्स अ नेचुरली करप्ट पार्टी. और उन्होंने 2 इंक्वायरी के बारे में कहा था, एक इरिगेशन स्कैम के बारे में और दूसरा एक बैंक के बारे में.
I request you with folded hands, with full humility कि माननीय प्रधानमंत्री जी की जो इच्छा है आप पूरी कर दीजिए. I will support it wholeheartedly. That this is not about relationships. भाई तो मेरे 800 भाई है पार्लियामेंट में, एक थोड़ी है. संसदेच्या अधिवेशनात अजितदादांना आणि भाजपला अडचणीत आणण्याचा हा एक प्रयत्न होता. यानंतर कदाचित हा विषय इथेच थांबेल असं वाटत असतानाच आज सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षणाच्या चर्चेत पुन्हा भावा बहिणीच्या नात्यावरून परत एकदा अजितदादांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. Sir, the Honorable Amit Shah ji, when he corrected one of his speakers, he was very graceful and he said, why can't men? भाई भी कर सकता है. जी सही बात है, हर घर में ऐसे भाई नहीं होते जो बहन का सब अच्छा कल्याण देखते हैं, but that is very kind of him to say that. हर की तकदीर इतनी अच्छी नहीं होती. एकीकडे शरद पवार अजित पवारांसोबतच्या नात्याची आठवण मीडियाला करून देतात. दुसरीकडे अजित पवारांवरील घोटाळ्याचे आरोप थेट देशपातळीवर कसे पोहोचतील याची तजवीज सुप्रिया सुळे करतात. हीच लाईन राज्यातील काही नेते पुढे नेत असले तरी अजितदादा गटाकडून अजून तरी यावर उत्तर देण्यात आलेलं नाहीये. फक्त प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे सगळं नैराश्यातून सुरू आहे अशी टीका केली आहे. मला असं वाटतं दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दलचं आलेलं नैराश्य कुठे दूर झालेलं दिसत नाही. या संदर्भामध्ये चौकशी पूर्ण झाली, न्यायालयाने सुद्धा या संदर्भामध्ये निर्णय त्या संदर्भातले पूर्णपणाचे झालेले आहेत. परंतु वैफल्यग्रस्त भूमिकेतून काही वेळेला अशापैकी वक्तव्य येतात. खरं तर ताई आणि दादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय बहीण भावाच्या जोडीतील लोकप्रिय जोडी. अजितदादांनी कधीच सुप्रियाताईंवर कोणतीही टीका केली नाही आणि 2019च्या पहाटेच्या शपथविधीच्या दिवसाचा अपवाद वगळता सुप्रिया सुळेंनी सुद्धा दादांवर सार्वजनिक व्यासपीठावर कधीच टीका केली नव्हती. त्यामुळे आता थेट राजधानी दिल्लीत आणि ते सुद्धा संसदेच्या विशेष अधिवेशनात अजितदादांना लक्ष्य करणं हा योगायोग निश्चित नाही. येत्या काळात आणखी उघडपणे तलवारी म्यानातून बाहेर निघाल्या तर आश्चर्य वाटायला नको. 0 अवरसाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. नुसत्या भावावर निशाणा साधून सुप्रियाताई थांबल्या नाहीत. दिल्लीत गाजत असलेल्या महिला आरक्षणाचा धागा धरत त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाकडे संसदेचं लक्ष वेधलं. एकीकडे भाजपकडून महिलांचे हात बळकट करण्याची विधेयकं आणले जात असताना महाराष्ट्रातील त्यांच्या सरकारच्या विद्यमान मंत्र्यांच्या वक्तव्याचे जुने दाखले देत चंद्रकांत दादा पाटील, अब्दुल सत्तार यांनाही सुप्रिया सुळेंनी घेरण्याचा प्रयत्न केला. BJP had a head who was the head of the BJP in Maharashtra. He told me personally on record on television that Supriya Sule घर जाओ खाना बनाओ, देश कोई और चला लेगा, हम लोग चलाएंगे. This is what the BJP's mindset is. Another minister in their cabinet has used a derogatory word against me. So BJP जवाब दो, जब हमारा कुछ कह रहा है तो इंडिया खराब है. आपके मंत्री पर्सनल कमेंट्स करते हैं पर्सनली ऑन इलेक्टेड women member. I didn't even react. It was not even worth reacting. So I did not say or raise it. But since he brought it up, I just wanted to square it. कि आप करे तो ठीक और हम करे तो गलती. That will rule. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर भाऊ म्हणून अजित पवारांबाबत बोलताना आतापर्यंत सुप्रिया सुळेंचा सॉफ्ट कॉर्नर पाहायला मिळाला. महाराष्ट्रात भावाबाबत बोलताना भावनिक भूमिका घेणाऱ्या सुप्रियाताईंनी दिल्ली गाठताच मात्र थेट 180 डिग्रीचा टर्न घेत देशाच्या संसदेतून अजित पवारांना धारेवर धरलंय. दिल्लीत पेटलेल्या राष्ट्रवादीतल्या याच वादावर आम्ही एक प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर महाराष्ट्राने काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, खासदार सुप्रिया सुळे यांची थेट संसदेत अजित पवारांवर 2 दिवसात 2दा सूचक टीका. राष्ट्रवादीतील वाद चिघळतोय का? ट्विटरवरून शंतनू गौतम, सरळ अर्थ होतो की पक्षात फूट पडली, बहीण भाऊ बिकट परिस्थितीमधून जात असले तरी ते बोलत आहेत.
एक्सवरूनच धोंडप्पा नंदे राष्ट्रवादीमधील संघर्ष नक्कीच येणाऱ्या काळात राजकीय समीकरणात बदलणार आहे. युट्यूबवरून अतुल कदम शेतकऱ्यांचा जीव जातोय, 40% निर्यात मूल्य रद्द करायचं सोडून फालतूपणा करतात. युट्यूबवरून @PR सेल्फी सुप्रियाताईंना पक्के समजले, दादा सत्तेसाठी काही करू शकतो, सकाळचा किंवा रात्रीचा शपथविधी पण करू शकतो. युट्यूबवरून रमाकांत माने हातातून पक्षचिन्ह जाणार याची खात्री पटली आहे, यामुळे अस्वस्थता वाढली आहे. युट्यूबवरून राजेंद्र पाटील भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीला उपमुख्यमंत्रीपद देणं ही पंतप्रधानांची कारवाई असेल तर देवच रक्षा करू शकतो या देशाची. फेसबुकवरून चंद्रकांत बांधाल, ताई चिडून काही उपयोग नाही, दादाशिवाय पर्याय नाही. इंस्टाग्रामवरून अभिजित शिंदे पार्थ पवारला बारामतीमधून उभं करणार म्हटल्यावर प्रश्न विचारले जाणारच. संसदेत पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केल्यापासून काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेय घेण्याची स्पर्धाही जोरात सुरू झाली. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान खासदार सोनिया गांधींनी अगदी थोडक्यात बोलताना महिला आरक्षणाला पाठिंबा दर्शवला. तसंच दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा उल्लेख करताना काँग्रेसचं स्वप्न पूर्ण होत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनीही आगामी निवडणुकींच्या तोंडावर हा सरकारचा जुमला असल्याची टीका करत SC, ST आणि OBC आरक्षणाची या विधेयकात मागणी केली. त्यामुळे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सहज मंजूर होण्याऐवजी भाजपची कोंडी करून ते करायचं होतं का, हा सवाल त्यावेळेला उपस्थित झाला. मात्र मोठ्या मेजॉरिटीनं हे विधेयक लोकसभेमध्ये आज मंजूर झालेलं आहे. देशभर के स्थानीय निकायों के जरिए हमारे पास 15 लाख चुनी हुई महिला नेता है. राजीव गांधी जी का सपना अभी तक आधा ही पूरा हुआ है. इस बिल के पारित होने के साथ ही वह पूरा होगा. अध्यक्ष महोदय, कांग्रेस पार्टी इस बिल का समर्थन करती है. हमें इस बिल के पास होने से खुशी है. फायदा होईल का तोटा होईल मला माहिती नाही, पण आणखीन एक जुमला आहे एवढं खरं, गॅसचे उज्ज्वला स्कीम बरोबर इलेक्शनच्या आधीच किंमत कशी कमी होते. हे बिल इलेक्शनच्या आधीच 3 महिने कसे येतं, याचा अर्थ हा जुमला आहे. त्याला काय फार विचार करायची गरज नाही. महिला प्रतिनिधी नाही आहे, मी लोकप्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे माझ्यासारख्या महिलांनी ते आरक्षण घेऊही नये या मताची मी आहे. मी कसं आरक्षण घेणार, कारण का हे आरक्षण ज्या महिलांना संधी मिळत नाही त्यांच्यासाठी आहे. त्याच्यामुळे माझ्यासारख्या महिलांनी खरं तर ते घेऊ नये या मताची मी आहे. कुठलंही आरक्षण, मग मराठा असेल किंवा धनगर असेल, लिंगायत असेल, मुस्लिम आरक्षण असेल, ह्या सगळ्या आरक्षणामध्ये किंवा महिला असेल. आज अत्यंत महत्त्वाचं असं आवाहन सुप्रिया सुळेंनी सुद्धा केलं. ज्या महिला संसदेत पोचल्या आहेत, त्यांच्यासारख्या महिला आहेत, त्यांनी आरक्षणाची जागा व्यापू नये असं त्यांनी आवाहन केलंय. बघूया त्याला किती रिस्पॉन्स मिळतो. पण संसदेत महाराष्ट्राच्या राजकारणाचे अजून काही पडसादही दिसले. हे फोटो बघितल्यावर तुम्हाला ते कळतील. पहिल्या फोटोत शरद पवार आणि आता दूर गेलेले प्रफुल्ल पटेल, तर दुसऱ्या फोटोत हे दोघे इतर काही संसदीय सहकाऱ्यांबरोबर नाश्त्याला आलेले. खास म्हणजे हे फोटो प्रफुल्ल पटेल यांनीच ट्विट केलेत आणि ट्विटमध्ये म्हटलंय की नवीन राज्यसभेचे चेंबर हे अतिशय सुरेख असून हा क्षण शरद पवारांबरोबर शेअर केल्यामुळे अजूनच विशेष झालाय. बास, एक फोटो, 2 वाक्य आणि चर्चांना उधाण. या सर्वच बाबींवर बोलायला आपल्याबरोबर आहेत रोहित पवार. जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. रोहितजी, ABP माझाच्या 0 आवरमध्ये आपण पहिलेही आला आहात, आपलं स्वागत आहे. खरं तर आज संसदेच्या 3ऱ्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता महिला आरक्षणाचा. मात्र त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा त्याचे पडसाद दिसले. काय सांगाल? घराबद्दलही असू शकतं,
नाहीतर जे इतरही सर्व नेते ज्यांना भावासारखं त्यांनी लहानपणीपासून बघितलं समजलं त्यांच्याबद्दलही असू शकतं. फक्त एका स्टेटमेंटवर आपण चर्चा करण्यापेक्षा त्यांचं 10-15 मिनिटाचं भाषण होतं त्याच्यावर कुठेतरी आपण सर्वांनी चर्चा केली पाहिजे अशी माझी विनंती आहे. खरं तर आमचा प्रश्न हा आहे की आत्तापर्यंत फूट पडल्यानंतर कधीही सुप्रिया सुळे असो अजितदादा असो उघडपणे कधीही एकमेकांवर कुठलेही आरोप प्रत्यारोप केले नाही. मात्र संसदेत ज्या पद्धतीनं विषय मांडला गेलाय कुठेतरी दुसऱ्या गिअरमध्ये गेला आहे का हा वाद, ही फूट? मी परत एकदा सांगतो, फक्त एका स्टेटमेंटला आपण खूप मोठ्या प्रमाणात ग्लोरिफाय करतोय. व्यक्तिगत त्यांचं मत काय तो त्यांचा विषय आहे, पण सुप्रियाताईंनी त्यांच्या भाषणामध्ये महाराष्ट्रामध्ये आज महत्त्वपूर्ण असणारे जे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, त्याच्याबरोबर दुष्काळाची परिस्थिती ह्याच्यावर काही प्रमाणात बोलल्या आणि त्याच्यानंतर महिला बिलावर बोलल्या, महिला आरक्षण, राजकीय आरक्षण महिलावर, त्याच्यावर कुठेतरी आपण चर्चा करूया. त्यामुळे एका स्टेटमेंटला एवढं वाढवून त्याच्यावर चर्चा करत असतील तर एका नेत्याने नाहीतर खासदाराने महाराष्ट्राच्या हिताचे, महिलांच्या हिताचे जर प्रश्न मांडले असतील त्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होतं. ते माझ्यासारख्याला तरी योग्य वाटत नाही. रोहितजी, आज आम्ही दिवसभर त्यांचं भाषणही पूर्ण दाखवलं, त्याचबरोबर त्यांनी जे काही म्हटलं ते सुद्धा दाखवलं. खास त्यांचं जे आवाहन आहे ते नक्कीच मोठं आहे, ते सुद्धा आम्ही अगदी आत्ताच दाखवलेलं आहे. त्यांनी जे आवाहन केलं की महिलांनी ज्या सशक्त आहेत त्यांनी आरक्षण घेऊ नये. आपलं काय मत आहे? हे बघा, पवार साहेबांबरोबरचा पटेल साहेबांनी टाकलेला फोटो हा पवार साहेबांनी टाकला नव्हता, हा प्रफुल्ल पटेलांनी टाकला होता. प्रफुल्ल पटेल यांना माहिती आहे आणि त्यांच्या इतरही नेत्यांना की साहेबांशिवाय आपलं काही खरं नाही. कदाचित त्याच्यामुळे त्यांनी तो टाकला असावा. विषय एवढाच आहे, ते उद्या काही टाकतील आणि त्याच्यावर आपण चर्चा करून वेळ घालवणार असू हे कितपत योग्य आहे. पवार साहेबांनी तो फोटो टाकला नव्हता. आणि त्याच्याचबरोबर माझं अजून एक मत आहे की काल महिलांचं राजकीय आरक्षण याच्याबद्दलचं जे बिल आलं, खरं तर आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलं. आणि मराठी माणसं म्हणून आपल्याला एक अभिमान पाहिजे की या देशामध्ये सगळ्यात पहिलं महिलांना जर राजकीय आरक्षण कुठं मिळालं असेल तर ते आपल्या महाराष्ट्रात मिळालं आणि त्याचा अभिमान हा आपल्या सगळ्यांना आहेच. पण काल असं वाटत होतं की ते बिल जेव्हा पार्लमेंटमध्ये मांडलं गेलं, येणाऱ्या इलेक्शनमध्येच महिलांना आरक्षण दिलं जाईल, पण तसं न होता ते 26 नंतर दिलं जाईल, म्हणजे 29ला ते आरक्षण दिलं जाईल. म्हणजे मग एवढं घाईगडबडीने हे बिल आणण्याचं कारण काय होतं? मग असे काही प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे उगाच जसं महाराष्ट्रात चाललं आहे, यायचं, बोलून जायचं आणि निघून जायचं, तसंच कदाचित केंद्र सरकार करतं आहे का अशी परिस्थिती आहे. ज्या वेळेला गेल्या खेपेला याची उपसमिती झाली होती त्या उपसमितीमध्ये स्वतः शरद पवार साहेब होते. आपल्याला त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रामध्ये काय पावलं उचलली आहेत ही सुद्धा माहिती आहे. ह्या एकंदरीत आता सगळ्यांनाच हीच अपेक्षा होती की लगेचच हे बिल लागू होईल, पण तसं होणार नाही असं दिसतं आहे. बघूया सरकार यामध्ये काय करते. पण आपण राष्ट्रवादी म्हणून शरद पवार गट हे घेऊन जनतेत कसं जाणार आहे? महिलांना आरक्षण मिळत असेल तर त्याचं स्वागत हे आपण सगळ्यांनी केलंच पाहिजे. कारण जिल्हा परिषद आणि सर्व इतर जे काही राजकीय ठिकाणं होतं जिथं महिलांना आरक्षण मिळालं, फार ग्रामपंचायतपासून, तर हळूहळू महिलांमध्ये काही नेतृत्व तयार होत गेलं. तसंच विधानसभा असेल नाही तर लोकसभा असेल याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. काही काळ त्याला जावा लागतो, पण नक्कीच येत्या काळामध्ये त्याचा फायदा होईल. पण विषय एवढाच आहे की जर तुम्ही आत्ता पार्लमेंटमध्ये ते बिल आणत असाल तर लगेच ते इम्प्लिमेंट झालं पाहिजे.
उगाच दाखवण्यासाठी ते बिल आणता आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी 2026 जर उजाडणार असेल तर मग आज घाई गडबडीने फक्त फोटोशॉप करण्यासाठी, जाहिरातबाजी करण्यासाठी तुम्ही ते बिल आणलं का, असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी न करता जर जमतच असेल आणि हिंमतच असेल आणि विचार खऱ्या अर्थाने तुमचा पक्का असेल तर याच लोकसभा आणि विधानसभेला हे बिल तुम्ही मान्यता द्यावी आणि ते लागू करावं. नक्कीच आपण म्हटलं तसं एकंदरीतच सर्वच महिला वर्गाला, जनतेला ही अपेक्षा होती की हे लवकर बिल लागू होईल. बघूया सरकार ह्यात काय करतं. मात्र आपण आमच्याबरोबर जॉईन झालात, आपली मतं शेअर केली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आज राष्ट्रवादीमधील पवार कुटुंबातील दरी वाढते का यावर आपण चर्चा करत होतो. यावरच विचारलेल्या प्रश्नावर काय आहे तुमचा कौल तो बघण्याची आता वेळ झाली आहे आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, खासदार सुप्रिया सुळे यांची थेट संसदेत अजित पवारांवर 2 दिवसात 2दा सूचक टीका. राष्ट्रवादीतील वाद चिघळतोय का? यूट्यूबवर एकूण 7,000 मतं होय म्हणणाऱ्या लोकांचा आकडा आहे 90%. 10% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर 3,000 मतं. %88 लोकांनी होय म्हटलंय, 16% लोकांनी म्हटलंय नाही. एक्स वरचा आता कौल बघूया. 74% लोकांनी म्हटलंय होय दरी वाढतेय, 26% लोकांचं म्हणणंय नाही. फेसबुकवर बघूया. %36 लोकांनी म्हटलंय होय, 64% लोकांनी म्हटलंय नाही. राजकारणामुळे चांगले संबंध बिघडतात, रक्ताच्या नात्यातही कटुता येते. कदाचित आधीच असलेल्या कटुतेत राजकारणामुळे भर पडते आणि वाट मिळून ती बाहेर पडते असंही असेल. राज्याच्या, देशाच्या राजकारणात अशी कितीतरी उदाहरणं बघायला मिळतात. आधी इंदिरा गांधी, मेनका गांधी, नंतर सोनिया गांधी, मनेका गांधी, म्हणजे गांधी परिवार, मुलायमसिंह यादव परिवार, चौटाला परिवार, सिंधिया परिवार, MGR परिवार, NTR परिवार, राज्यातील मुंडे महाजन परिवार, ठाकरे परिवार आणि आता पवार परिवार. ही यादी वाढतच जाते. कुठे पक्ष फुटतात, कुठे कौटुंबिक संबंध कायमचे दुरावतात. पण जेव्हा पक्ष आणि कुटुंब एकच असतात तेव्हा जास्त अडचण होते. काही दिवसांपूर्वीपर्यंत सुप्रिया सुळे कुटुंबाची नाती वेगळी आणि राजकीय भूमिका वेगळी असं सांगत होत्या. राजकारणामुळे कधीही कौटुंबिक नात्यांमध्ये अंतर पडणार नाही असंही सांगत होत्या. त्यात सुप्रिया सुळे यांनी थेट संसदेत अजितदादांना अडचणीत आणणारे मुद्दे उचलून राष्ट्रवादीतील लढाईचा पुढचा गिअर टाकला आहे. त्याला अजितदादा कसं रिॲक्ट होतात यावर हा विषय किती चिघळणार, कोणत्या दिशेला जाणार हे ठरेल. संसदेत महिला आरक्षणावरून जोरदार चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातही आरक्षणाच्याच मुद्द्यावरून राजकारण तापलं होतं. मात्र इथलं राजकारण जाती आरक्षणावरून होतं. मराठा आरक्षण, OBC आरक्षण, धनगर आरक्षण, काही आंदोलनं थांबवायची असतील तर शेवटी शासनाला आश्वासने द्यावी लागतात. मात्र इतर आडमार्गाने ही आंदोलने संपुष्टात आणल्या जातात. OBC आंदोलनाबाबत असाच काहीतरी होतंय का हा प्रश्न आज उपस्थित झाला आहे. आणि जर असं होत असेल तर OBCचं आंदोलन आडमार्गानं कोण शांत करवण्याचा प्रयत्न करत आहे हाही प्रश्न आहे. जालन्यात सुरू असलेलं मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठीचं उपोषण थांबलं, मात्र आंदोलन सुरूच आहे. त्यांच्या मागणीमुळे पेटलेलं OBC महासंघाचं आंदोलन अजूनही सुरू होतं. नागपुरात OBC महासंघाकडून साखळी उपोषणही सुरू आहे. त्यांना सर्व शाखीय कुणबी कृती समितीनंही पाठिंबा दिला होता. शिवाय राज्यातील तेली संघटनांनीही पाठिंबा दिला. इतकंच नाही तर सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. याच आंदोलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणाही केली. ती म्हणजे OBCच्या आरक्षणाला धक्काही न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ. असं असतानाही
नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ओबीसींचं आंदोलन सुरू होतं. इतकंच नाही तर त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्याही वाढत होती. मग जर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी विश्वास दिल्यानंतरही आंदोलन का सुरू होतं? आणि त्यातच काल ट्विस्ट आलाय. सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीच्या सदस्यांनी माघार घेतली आहे. हा एक मोठा वर्ग दूर झाला असला तरीही राष्ट्रीय ओबीसी महासंघानं आंदोलन सुरूच राहणार असं स्पष्ट केलंय. त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे ओबीसी आंदोलनात फूट पडलीये का? आणखी एक महत्वाची गोष्ट, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी केला आहे एक स्फोटक आरोप. कुणबी समाजाच्या कृती समितीच्याच सदस्यांमध्येच वाद आहे. इतकंच नाही तर राजकीय नेत्याचा दबाव असल्यानं काही जण आंदोलनातून माघारी फिरलेत असाही मोठा आरोप तायवाडेंनी केलाय. त्याच आरोपांवर होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, राजकीय हस्तक्षेपामुळे ओबीसी आंदोलनात फूट पडली आहे का? तुम्हाला सांगायचंय उत्तर होय किंवा नाही. याच प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेल्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायच्या आहेत. मात्र त्याआधी नागपुरात जाऊया. इथं 10 सप्टेंबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली होती. त्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत सर्व शाखीय कुणबी कृती समितीचेही सदस्य होते. तेव्हापासून आजपर्यंत आंदोलनात नेमके काय काय घडलं आणि गेल्या काही तासांमध्ये असं काय घडलं की आंदोलनात फूट पडल्याची चर्चा सुरू झाली? पाहुयात नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांचा 0 आवर साठीचा रिसर्च रिपोर्ट. नागपूरचा संविधान चौक. इथं राज्यातल्या तमाम ओबीसी संघटना एकवटल्या. जालन्यातील मनोज जरांगेंच्या मागण्यांचा विरोध आणि सरसकट मराठ्यांचं ओबीसीकरण करू नये अशा मागण्यांवरून साखळी उपोषण सुरू केलं. त्याचं नेतृत्व करत होता राष्ट्रीय ओबीसी महासंघ. त्यांच्या नेतृत्वात नागपुरात भव्य मोर्चाही निघाला. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही सहभागी झाले. अजेंडा स्पष्ट होता. मात्र काल सर्व शाखीय कुणबी समाजाच्या कृती समितीनं आंदोलनातून माघार घेतली आणि त्यालाच राजकीय दबाव असल्याचा संशय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी व्यक्त केला. व्यवस्थितपणे मोर्चा सक्सेस झाला, सर्व झालं. त्यानंतर त्यांचं काय झालं काय नाही, कारण कृती समितीमध्येच मतभेद आहेत. कुणालाही न विचारता कृती समितीच्या अध्यक्षाने जाहीर करून टाकलं आणि एका नेत्याने जाहीर करून टाकलं. त्यामुळे आपण बघाल की कालपासून आमचं पुन्हा साखळी उपोषण सुरू आहे. काल त्यापैकी 5 संघटनेचे नेते माझ्या इथे साखळी उपोषणावर बसले होते. तो निर्णय कुणालाही पटलेला नाही. त्याच्यामुळे आमच्या आंदोलनामध्ये काही फूट पडलेली नाही. कृती समितीचा तो वैयक्तिक निर्णय असेल तो त्यांनी घेतला, तरी मी तुम्हाला 100% सांगतो की आमच्या आंदोलनात काही फरक पडलेला नाही. उलटे कृती समितीचे लोक आणखी ताकदीने आमच्यासोबत येऊन राहिलेले आहेत. जोपर्यंत सरकार आम्हाला चर्चेला बोलवत नाही, आमचं समाधान करत नाही, आमचे जे काही प्रश्न 15 प्रश्न आम्ही त्यांच्यापुढे मांडलेले आहे, 15 समस्या त्यांच्यापुढे त्याच्यावरती चर्चा होऊन त्या सोडविल्या जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार. कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात तुम्हाला काही लेखी हवं किंवा असा काही GR? आम्हाला एवढंच पाहिजे की आम्ही सरसकट, माझाही शब्दप्रयोग सरकारने समजावा. सरसकट शब्दाला माझा विरोध आहे. सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र मराठ्यांना देण्यात येऊ नये. तायवाडेंनी दावा केला तर कृती समितीनं मात्र हा दावा फेटाळला. आम्ही आजही संविधान चौकातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणात सहभागी आहोत असं जाहीर केलं. अनेक प्रसार माध्यमातून अशा बातम्या येत आहे की हे आंदोलन बंद झालं. कृती समितीच्या वतीने मी सांगू इच्छिते की हे आंदोलन बंद झालेलं नाही. हे आंदोलन तात्पुरतं स्थगित झालेलं आहे आणि आम्ही आता थांबणार नाही.
गावागावामध्ये आमचा प्रचार सुरू आहे. गावागावामध्ये जाऊन जनजागृती करणार आहोत. सन्माननीय बबनरावजी तायवाडे हे आमचे मार्गदर्शक आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून त्यांनी जे आंदोलन सुरू ठेवलेलं आहे त्याला कृती समितीचा पाठिंबा आहे. तर समित्यांमध्ये वाद असो किंवा नसो, आम्ही मात्र ओबीसींसोबत आहोत असं काँग्रेस भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय. ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरू आम्ही होऊ देणार नाही, ही भूमिका नक्कीच भाजपाची आणि सन्माननीय फडणवीस साहेबांनी ती जाहीररित्या इथच्या आंदोलनामध्ये सांगितली देखील आहे. मराठा समाजाला देखील आरक्षण मिळावं नक्कीच, पण ते इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमधून मराठा समाजाने आरक्षण मागावं, ओबीसींच्या कोट्यातून नाही. ही जी वास्तविकता आहे ती समजून घेण्याचं काम जरांगे पाटलांनी करावं. देशाच्या इतर राज्यांमध्ये 50% मर्यादा कधीच ओलांडलेली आहे, किंबहुना ती महाराष्ट्रातही ओलांडलेली आहे. मग अशा वेळेस 50% मर्यादा केंद्र सरकार, राज्य सरकार काहीच करू शकत नाही. याच्यात राज्य सरकार खेळ करत आहे, लिटरली खेळ करतात आहे सगळ्या समाजांसोबत. 50% मर्यादा काढली तर हा विषय संपतो. का देवेंद्र फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक कोर्टामध्ये जाताना दिसतात आपल्याला? का विरोधी पक्षामध्ये असताना वेगवेगळे आंदोलन दिसतात? कुठेतरी सामाजिक असंतुलन निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याचा आम्हाला विरोध आहे. आमचं म्हणणं आहे आम्ही पण सोबत आहोत, तुम्ही सोबत आहात, तुमची इमानदारी आहे. 50%ची मर्यादा काढून टाका, विषय संपून जातो. 10 पेक्षा जास्त शहरांमध्ये मोर्चांनी आणि आंदोलनांनी आठवड्याची सुरुवात झाली आणि आजही राज्याच्या अनेक शहरांमध्ये आंदोलनं सुरूच आहेत. आता जोपर्यंत मराठा आरक्षणाच्या समितीत कुणबी समाजातील प्रतिनिधीला स्थान नाही तोपर्यंत आंदोलनं सुरूच राहतील असा इशाराही ओबीसींनी दिलाय. मात्र याच आंदोलनाची धार कमी होतीये की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण ज्यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झालं त्याच संघटनांच्या काही सदस्यांमध्ये मतभेद होताना दिसत आहेत. इतकंच नाही तर राजकीय हस्तक्षेपाचाही संशय व्यक्त होतोय. त्यामुळे आता हे ओबीसींचं आंदोलन कोणत्या दिशेनं पुढे जात आहे हे पाहावं लागेल. नागपूरहून तुषार कोहळेसह 0 आवर एबीपी माझा. हे राजकीय नेते मंडळी कोण जे हस्तक्षेप करत आहेत ते आम्ही अनेक वेळेला विचारल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावावर मात्र मौन ठेवण्यात आलंय. पण त्यामुळे आता ओबीसी आंदोलनाचं पुढे काय होणार आणि त्यात कोण कोण असणार, कोण पुढे नेतृत्व करणार हे लवकरच कळेल. त्यावरही आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे त्याच आंदोलनासंदर्भातील सगळ्या अपडेट्स मी तुम्हाला देत राहीन. पण आता वेळ आली आहे आणखी एका आंदोलनाची अपडेट पाहण्याची. जेव्हा जालन्यातील आंदोलन शेवटच्या टप्प्यात होतं तेव्हा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जन्मस्थळी म्हणजेच अहमदनगरच्या चौंडीमध्ये आंदोलन सुरू झालं. धनगर समाजाला अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी आहे. खरं तर धनगर समाजाला केंद्राचं आरक्षण आहे, मात्र धनगड आणि धनगर यांच्या वादामुळे महाराष्ट्रात ते लागू होऊ शकलं नाहीये. त्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाला 15 दिवस झालेत. त्यातच उपोषणाला बसलेल्या आंदोलकांनी आजपासून पाणी देखील बंद केलंय. इतकंच नाही तर पंढरपुरात झालेल्या धनगर आरक्षण कृती समितीच्या बैठकीत महामोर्चाची घोषणाही केली आहे. शिवाय 24 आणि 27 सप्टेंबरमध्ये राज्यभरात रास्ता रोको करणार असाही इशारा दिलाय. त्यामुळे धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरही शिंदे सरकारला तातडीनं तोडगा शोधायचा आहे. आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, राजकीय हस्तक्षेपामुळे ओबीसी आंदोलनात फूट पडली आहे का? एक्सवरून प्रकाश तोरसकर. आता आरक्षणामुळे एकमेकात भांडणे लागण्याची तयारी सुरू झाली आहे. यापेक्षा सर्वांचे आरक्षण काढून टाका. ट्विटरवरूनच गोपाळ दंडगव्हाळे, इथे खुद्द राजकीय पक्षातच फूट पडत आहेत तर मग जवळपास 350 जातींचा समूह असलेल्या ओबीसी प्रवर्गात राजकीय हस्तक्षेप झाला तर फूट पडणारच आहे. फेसबुकवरून श्याम ठाणेदार, राजकीय नेतेच आंदोलनाचे मारेकरी असतात, ओबीसी आंदोलनातही त्यांनीच फूट पाडली आहे. यूट्यूबवरून गजानन बोरकर, ओबीसींना फक्त आपल्या सोयीप्रमाणे वापरायचे आणि तसेच वाऱ्यावर सोडून द्यायचे एवढाच या राजकारण्यांचा अजेंडा असतो.
आजचा आपला हा दुसरा प्रश्न होता, राजकीय हस्तक्षेपामुळे ओबीसी आंदोलनात फूट पडली आहे का? एकूण 6,400 मतं यूट्यूबवर पडली होती. 91% लोकांचं म्हणणं आहे होय, 9% लोकांचं म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर 2,000 मतं. बघूया काय आहे कौल. 82% लोकांनी म्हटलंय होय, 18% लोकांनी म्हटलंय नाही. एक्सवर बघूया. ,84% लोकांनी म्हटलंय होय, 16% लोकांनी म्हटलंय नाही, फूट पडलेली नाही. फेसबुकवर मात्र फक्त 45% लोकांना वाटतंय की होय, फूट पडलीये. 55% लोकांना वाटतंय फूट नाही. मराठा आरक्षणाच्या मूक मोर्चाच्या यशाच्या मागचं एक मोठं कारण होतं की ज्या पद्धतीनं सकल मराठा समाज एकत्र आला. महाराष्ट्राचे ज्या भागांमध्ये फारसा मराठा समाज नाही तिथे ताकद दिली ती कुणबी समाजानं. मात्र मनोज जरांगे यांच्या सरसकट मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुणबी समाज दुरावला गेला आणि आधीच मोठा असलेल्या ओबीसी समाजाबरोबर आंदोलनात जाऊन बसला. या सगळ्यात एक घडामोड महत्वाची ठरू शकते जी आज झाली आहे. अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय. खरं तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनालाही संभाजी ब्रिगेडनं पाठिंबा दिला होता. त्यात आता त्यांनी धनगर आरक्षणाला पाठिंबा दिल्यानं याला आम्ही महत्वाची घडामोड का म्हणतोय ते सांगते. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एकमेकांच्या आंदोलनाला समर्थनात मराठा आणि धनगर समाज जर एकत्र आले तर परत एकदा अत्यंत मोठी ताकद उभी राहील. दोन्ही समाजाच्या आंदोलनावर त्याचे परिणाम पाहायला मिळतील. दोन्ही समाज एकवटले तर आपापल्या मागण्यांसाठी दोघांचंही शक्ती प्रदर्शन लक्षणीय ठरणार. आणि ज्यावेळी ओबीसींनी सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्राला विरोध करत राज्यव्यापी आंदोलन सुरू केलंय, अशा वेळी संभाजी ब्रिगेडनं धनगर समाजाला दिलेल्या पाठिंब्याला विशेष महत्त्व येतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.